नमस्कार, मी पूजा केतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत उपवासाचा पराठा। त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे घेतले। ते 2 बटाटे घेतलेत बॉईल करून, नंतर वरीचं पीठ, शाबू तांदळाचं पीठ, तूप आणि आलं, मिरची आणि जिराची पेस्ट केले मी इथे, भरड केली अशी, आणि मीठ। आपण आता पराठ्यासाठी हे बटाटा आपण किसून घेणार आहोत। असं किसून घेऊया आपण। आपण आता बटाटा किसून घेतलाय। ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं असं मीठ टाकणार आहोत। त्यानंतर आलं, मिरची आणि जिऱ्याची भरड केलेली ती। त्यानंतर इथे शाबू तांदळाचं पीठ, त्यानंतर वरीचं पीठ। आपण असं थोडं थोडं टाकून मग लागेल तसं घेणार आहोत परत। हे आपण आता मिक्स करून चांगलं असं पीठ मळून घ्यायचं आहे। हे आपलं चांगलं असं मळून घेतलं आहे। हे आपण आता हे आपण 5-10 मिनिटं आपण हे झाकून ठेवणार आहोत। हे आपले 10 मिनिटं झालेले आहेत। आपण हे आता पराठे करून घेऊया। पराठ्याला लावण्यासाठी हे वरीचं पीठ घेतलं आहे मी इथे थोडं। आपण असा गोळा करून घेऊया। तर लावण्यासाठी हे वरीचं पीठ घेतलं मी। आपण हे असं लाटून घेऊया। लाटून घेऊया आपण। हे आपण आता त्या डब्याचं वगैरे झाकणाने आपण गोल कट करून घेऊया। हे असं डब्याचं वगैरे झाकण घ्यायचं, असे गोल पण कट करून घेऊया। असं कट करून घ्यायचं। ह्याच्यावरती आपण सुरीने असं छोटं वरून अर्धवट असं वरच्यावर असं कट मारायचे। हे चांगले शेकतात पण दिसायला पण खूप छान दिसतात। वरच्यावर मारायचे कट। असे आपण पराठे सगळे करून घेऊया। हे आपण असे पराठे लाटून घेतलेले आहेत आपण हे। आता आपण हे शेकून घेऊया। पण आता पॅन गरम करत ठेवला आहे। पण ह्याच्यावरती आता हे पराठे टाकून घेऊया। थोडंसं तूप लावूया खाली। ह्याच्यावरती आपण हे पराठा असं टाकून घेऊया। आपण आता दोन्ही साईडनी चांगलं असं खरपूस भाजून घेऊया आपण। या साईडने आता शेकलं आहे। आपण हे तूप लावून घेऊया आता। परत आपण पलटी करून घेऊया। या साईडने पण चांगलं असं शेकलं आहे। आता आपण हे काढून घेऊया आपण। हे आपले तयार झालेले आहेत उपवासाचे बटाट्याचे पराठे। ही तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।